आज आमच्याकडे आवणी आहे. आवणी म्हणजेच रोपणी. भात शेती करताना एका शेतात बी टाकलं जातं, तिथे रोप घेतलं जातं आणि काही कालावधीनंतर ते रोप एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात विरळ पद्धतीने आवलं जातं, म्हणजेच रोपलं जातं. त्यालाच रोपणी असं म्हणतात. आम्ही यावर्षी कोमल नावाचं बियाणं लावलेलं आहे. बी टाकल्यापासून ते आवणी घेण्यापर्यंत साधारण 21 दिवसांचा कालावधी या बियाण्यासाठी लागतो. प्रत्येक बियाण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. शेतात बी टाकल्यानंतर पावसाची अपेक्षा असते. पाऊस जर प्रॉपर असला तरच भाताची वाढ प्रॉपर होते. पण यावर्षी गेल्या आठवड्यात 2 ते 3 दिवस भरपूर पाऊस पडला आणि त्यानंतर पाऊसच पडला नाही. त्यामुळे आम्ही हे बोरने पाणी ह्या शेतामध्ये साठवलेलं आहे. बोरचं पाणी असल्यामुळे भात काही ठिकाणी पिवळसर झालेला आहे आणि त्याची वाढ सुद्धा प्रॉपर झालेली नाहीये. पण पाऊस असो किंवा नसो, एकदा बी टाकलं की त्याच्या 21 दिवसाने आपल्याला आवणी घ्यावीच लागते आणि त्यानुसार आपल्याला पाण्याची सोय सुद्धा करावी लागते. रोप काढायची पण एक टेक्निक आहे. रोपाला खालच्या बाजूने पकडून अशा पद्धतीने खेचायचं की ते तुटणार नाही आणि ते मुळासकट उचकलं सुद्धा जाईल. त्यानंतर रोपांच्या खाली लागलेला चिखल काढून घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची. याला आम्ही मूठ म्हणतो. या ज्या मूठ आहेत त्या एका शेतातून दुसऱ्या शेतात वाहून नेण्यासाठी आम्ही ही अशा पद्धतीची सोय केलेली आहे. म्हणजे 2 बाजूने आम्ही लाकडं लावलेली आहेत आणि मधून गोण टाकलेली आहे. त्यावर ह्या मूठ ठेवलेल्या आहेत आणि 2 बाजूने पकडून आम्ही ते एका शेतातून दुसऱ्या शेतात वाहून नेणार आहोत. पण आमचं शेत जवळच आहे, त्यामुळे आम्ही ही अशी पद्धतीची सोय केलेली आहे. जर शेत लांब असेल तर ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉली लावली जाते आणि त्या ट्रॉलीतून ह्या मूठ वाहून नेल्या जातात. ही रोपं कशा पद्धतीने लावली जातात ते तुम्हाला मी नेक्स्ट रीलमध्ये सांगते.